बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर गरजे इतके प्राप्त होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय। जिल्ह्यात प्रतिदिन 25 ते 26 हजार गॅस सिलेंडर लागतात। 59,000 गॅस सिलेंडर शिल्लक असल्याचं सांगितलं जातंय। मग ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर का मिळत नाहीत? शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवस ऑनलाईन बुकिंगची मर्यादा घालून भेदभाव का केलाय? बुकिंग केल्यानंतर 10 ते 15 दिवस गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा का करावी लागते? तर दुसऱ्या बाजूला 920 रुपयांचा गॅस सिलेंडर काळ्या बाजारात 1800 ते 2200 रुपयात पटकन कसा मिळतो? या प्रश्नांची उत्तरं प्रशासनानं शोधण्याची गरज आहे। आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। घरगुती गॅस वेळेत मिळत नसल्यानं ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत। एकदा गॅस सिलेंडर घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गॅस सिलेंडरची नोंदणी करण्याची ऑइल कंपन्यांनी कालमर्यादा निश्चित केली आहे। ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 45 दिवस, शहरी ग्राहकांसाठी 25 दिवसांनी ऑनलाईन बुकिंग करता येतं। बुकिंग केल्यानंतर 72 तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळेल असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। काही ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर मिळत आहेत, मात्र बहुसंख्य ग्राहकांना 72 तास तर सोडाच 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागते। यावरूनच प्रशासनानं केलेला दावा किती फोल ठरतोय हे स्पष्ट होतंय। कोल्हापूर जिल्ह्यात गॅस ग्राहकांची संख्या 11.5 लाख असून 112 गॅस वितरकांमार्फत घरगुती गॅस पुरवठा केला जातो। 8 मार्चपासून कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख घरगुती गॅस सिलेंडर वितरित केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली। दररोज साधारण 25 ते 26 हजार घरगुती सिलेंडरचं वितरण होत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। मात्र गॅस सिलेंडर बुकिंगसाठी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव का केला? ग्रामीण भागातील एखाद्या कुटुंबात 7-8 माणसं असतील तर त्यांना एक सिलेंडर किती दिवस पुरेल याचं गणित शासन आणि गॅस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कसं मांडलंय हे एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय। 20 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याला 23,354 गॅस सिलेंडर मिळालेत। अगोदरच्या साठ्यातील शिल्लक धरून एकूण 25,882 सिलेंडर 20 मार्च रोजी वितरित केली असून 59,611 घरगुती गॅस सिलेंडर 20 मार्च रोजी शिल्लक होती असं जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। गॅस सिलेंडरचा साठा 59,000च्या वर असेल तर मग ग्राहकांना गॅस सिलेंडर वेळेत का मिळत नाही? बुकिंग पासून 72 तासात गॅस सिलेंडर घरपोच करायचा असताना 10 ते 15 दिवस का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। पण या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाकडून मिळत नाहीत हे सुद्धा वास्तव आहे। 920 रुपये दर असताना तोच घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजारात 1800 ते 2200 रुपये दरानं विक्री होतोय। टंचाईचं निमित्त करून घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी तयार झाली आहे। प्रशासनानं कठोर पावलं उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा। गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रभावी आणि जलद गतीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। बी न्यूजसाठी वृत्त संकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर।